महायुतीचे आमदार हनी ट्रॅप आणि 10 लाखांची खंडणी। कदाचित ही बातमी तुम्हाला माहीत असेल, पण या बातमीतला जो आरोपी आहे तो धक्कादायक आहे। शुअरली तुम्हाला तो आरोपी माहीत नसेल। हे प्रकरणच एकूण धक्कादायक आहे। न्यूज 18 लोकमतमध्ये मी रचना भोंडवे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ शेअरही करा, आमच्या पेजलाही फॉलो करा आणि कमेंटही करा। बातमी आहे कोल्हापूरच्या मतदारसंघातून, चंदगड मतदारसंघातून। आमदाराचं नाव आहे शिवाजी पाटील। शिवाजी पाटलांना गेल्या कित्येक दिवसापासून एका महिलेचा फोन येत होता। ही महिला त्यांना छळत होती, अश्लील फोटो पाठवत होती, पैशांची मागणी करत होती, ब्लॅकमेल करत होती। हे प्रकरण खूप दिवसापासून सुरू होतं। शिवाजी पाटलांना जेव्हा हे सगळं लक्षात आलं तेव्हा त्यांनी पोलिसात धाव घेतली। थोडं मागे जाऊयात। एक महिला होती, तिने शिवाजी पाटलांची मैत्री केली, चॅटिंगद्वारे आधी मैत्री केली, त्याच्यानंतर तिने फोन करायला सुरुवात केली आणि त्यांना भेटण्यासाठी सतत विचारणा करत होती। त्यानंतर जेव्हा शिवाजी पाटलांच्या लक्षात आलं तेव्हा ते थोडे इग्नोर करायला लागले आणि मग महिलेने फोटो पाठवायला मैत्रीचा आधार घेत त्यांना पोलिसात जाण्याची धमकी दिली। मग शिवाजी पाटलांनी मात्र पोलिसात जाण्याची तयारी दाखवली आणि ते पोलीस स्टेशनमध्ये गेले। पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा त्यांनी ही तक्रार दाखल केली, त्या तक्रारीनंतर पोलिसांनी जेव्हा ॲक्शन घेतली त्यानंतर जे समोर आलं ते खूप धक्कादायक होतं। या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार जो कोणी होता, जी कोणी होती, ती महिला नव्हती, तो पुरुष होता। नाव होतं मोहन ज्योतिबा पवार। मोहन पवार हा या सगळ्याचा सूत्रधार होता। आणि आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे मोहन पवारने बाईच्या आवाजात शिवाजी पाटलांना फसवलं होतं। मोहन ज्योतिबा पवार हा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे। त्याने BSc केलंय आणि तो 6 महिन्यांपासून बेरोजगार आहे। आता याची स्टोरी काय नेमकी की तो शिवाजी पाटलांच्या कार्यालयात हेलपाटा घालत होता नोकरीसाठी, त्याला काही नोकरी मिळाली नाही। मग त्याने ठरवलं की आपण शिवाजी पाटलांना फसवायचं। त्याने बाईच्या आवाजात शिवाजी पाटलांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, संपर्क साधला, त्यांना फोन करायला सुरुवात केली, चॅटिंग केली, त्यांच्याशी फोनवर बोलला आणि हे सगळं त्याने महिलेच्या आवाजात केलं। मोहन पवारने हा मोठा कट रचला आणि शिवाजी पाटलांना फोन करायला सुरुवात केली आणि त्यांना फसवलं। हे सगळं असं प्रकरण आहे। या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तिथले जे वरिष्ठ पोलीस आहेत त्यांनी सांगितलं की या सगळ्या प्रकरणात अजूनही अश्लील साहित्याचा पुरावा कुठेही मिळालेला नाहीये। मोहन पवारने फक्त आणि फक्त पैशांसाठी शिवाजी पाटलांना घेरलं, ते या सगळ्याचा कट रचला। असं सगळं प्रकरण आहे। या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।